युवांचा तुम्ही विषय काढलात म्हणून एक साधारणपणे 35 वयोगटापर्यंत जर आपण काउंटिंग केलं तर यावेळेला म्हटलं जाते की 33% मतदार हा युवा आहे। आणि असेही काही विश्लेषण करणारी लोक म्हणतात की सगळा जो युवा वर्ग आहे तो आपकडे वळताना दिसतो आहे। तर मेधा पाटकर सारखं नेतृत्व तुमच्या समोर उभं आहे, तर तुम्हाला असं वाटतं की आव्हान असेल त्यांचा रीच खूप जास्त आहे, युवा वर्ग आपकडे वळतो आहे आणि त्या निवडणुकांमध्ये उतरलेले आहेत? नाही, माझ्या विरुद्ध मेघा पाटकर नाही, मेघा पाटकर ईशान्य मुंबईला उभे आहेत। इकडे बालकृष्ण म्हणून त्यांचे आपचे उमेदवार बालकृष्ण। आणि आपच्या संदर्भात मुंबईच्या जनतेला दिल्लीत जो प्रकार झाला त्याची सगळी जाणीव आहे। कुठलाही प्रशासकीय अनुभव नाहीये, कुठलाही राजकीय अनुभव नाही, तर अशा पक्षाच्या पाठीशी युवा पिढी काय कुठलीच पिढी पाठीशी उभं राहणार नाहीये। त्यामुळे आपची भीती आम्हाला नाहीये। युवा पिढीचा जो मतदार आहे तो आजही शिवसेना प्रमुखांच्या विचारावर प्रेम करतो आणि त्यांच्या विचारावर प्रेरित आहे। आणि युवा पिढीच्या दृष्टिकोनातून एक अनुभवी, अभ्यासू आणि राजकीय क्षेत्रात काम केलेला एक उमेदवार या नात्याने मी त्यांच्या समोर स्वतः भेटत आहे। ज्यांनी पहिलं मतदान करणार आहे त्यांना स्वतः मी पर्सनली भेटत आहे आणि निवडणुकीच्या संदर्भातलं आणि देशाच्या दृष्टिकोनातली जी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे त्या संदर्भातली त्यांना जाणीव करून देत आहे। आज आपला देश संपूर्ण जगात युवा देश म्हणून खऱ्या अर्थाने ओळखला जातो, कारण आपल्या संपूर्ण देशाचं जर सरासरी वय बघितलं तर ते 23 आहे। यापूर्वी अमेरिकेचा नंबर होता, पण आता अमेरिकेच्या नंतर आता आपलं देशाचं नाव घेतलं जातं। त्यामुळे या देशाचं भवितव्य हे युवा पिढीच घडवेल, त्या ती जाणीव आता युवा पिढीला पण करून देतं। त्यामुळे ज्या देशाचं सरासरी वय 23 वय आणि जास्त युवा वय असल्या कारणामुळे एक नवीन भारत निर्माणाचं संकेत या युवा पिढीच्या माध्यमातून मिळणार आणि निश्चित स्वरूपात ही युवा पिढी ह्या निवडणुकीत एक महत्त्वाची भूमिका बजावतील। आणि सर्व युवा पिढी जाणकार आहे, सर्वांना कुठल्या कॅन्डिडेटची पार्श्वभूमी आणि त्यांच्या राजकीय पक्षाची जी काही भूमिका आहे, कोण फसवतं याची जाणीव आहे। त्यामुळे ते निश्चित स्वरूपात सगळी माहिती घेऊनच मतदान करतील। खरे आपचं दिल्लीमध्ये जे काही वलय दिसलं होतं ते काय महाराष्ट्रामध्ये सध्या तरी दिसत नाही, त्यामुळे तुम्ही म्हणत असाल त्यात जरी आपण तथ्य मानलं तर मनसेचं काही आव्हान वाटतं? कारण मनसेने हा सगळ्यात जो दक्षिण मध्य मुंबई आणि आजूबाजूचा जो सगळ्याच परिसर आहे किंवा सगळे मतदारसंघ आहेत तिथे खूप मोठा फटका शिवसेना भाजपला बसवला होता। नाही, मनसेचं आव्हान असं जाणवत नाहीये, कारण ह्याकरताच कारण मनसेला जो मतदान करणार आहे तो शिवसेना प्रमुखांवर प्रेम करणाराच मतदार आहे, शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा सन्मान करणारा मतदार आहे। वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर ही पहिली निवडणूक आहे, त्यामुळे या संपूर्ण दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील दादर, माहीम, प्रभादेवी, उर्वरित 6 विधानसभातील मतदार, मराठी मतदार यावेळी शिवसेना प्रमुखांना आदरांजली अर्पित करण्याकरता शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतील अशी मला खात्री आहे। आणि निश्चित स्वरूपात मतविभाजनाचा फायदा हा काँग्रेसला होतो याची जाणीव गेल्या वेळी त्यांना दिसून आलेली आहे। आणि एक शिवसेना प्रमुखांचा एक निष्ठावंत कट्टर शिवसैनिक म्हणून शिवसेना प्रमुखांना आदरांजली वाहण्याकरता ते ह्यावेळी सर्वजण मला आशीर्वाद म्हणून मतदान करतील अशी मला खात्री आहे। नक्की। एकतर विकास कामं, त्याच्यानंतर जनाधार आणि लोकप्रियता, साधारणपणे हे 3 मुद्दे असतात ज्या माध्यमातून उमेदवार निवडून येतो असं म्हणतात, जे काय स्टॅटिस्टिक्स किंवा विश्लेषक आपण म्हणतो समीकरणं हे करतात। तर तुम्हाला असं वाटतं या 3ही मुद्द्यांच्या आधारावर एकनाथ गायकवाडांना आपण हरवू शकता यावेळेला? हा, निश्चित स्वरूपात एकनाथ गायकवाडांना हरू शकतो, कारण संपूर्ण देशभरातील काँग्रेसच्या विरोधातली लाट, काँग्रेसच्या कारकिर्दीत झालेला भ्रष्टाचार, महिलांवरचे अत्याचार, घोटाळे, या महागाई या सर्व गोष्टींमुळे सर्वच जनता त्रस्त आहे। त्यात दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातली पण जनता त्रस्त आहे। आणि एकनाथ गायकवाडांची जी कारकीर्द आहे, आमदार असताना मंत्री होते आणि 2 वेळा आता खासदार होते, या कारकिर्दीत जनतेचं कुठलंही असं काम केलं न केल्यामुळे जनताही त्यांच्या कारभारावर संपूर्ण नाराजगी आहे। मी संपूर्ण मतदारसंघात फिरताना गायकवाडांच्या विरुद्ध नाराजगी दिसून येत आहे। आणि मी जरी उमेदवार असलो तरी मी या मतदारसंघाचा मतदार आहे, त्यामुळे जी मतदारांची भावना आहे ती माझ्या स्वतःची भावना आहे की गायकवाडांनी 10 वर्ष काम केलं नाही, त्यामुळे त्या मतदारांचं मी फक्त प्रतिनिधित्व करतोय जे नाराज आहेत। त्यामुळे त्या मतदारांनी जी भावना व्यक्त केलेली आहे की गेली 10 वर्ष गायकवाड फिरकलेच नाहीत, काम केले नाही, माझी तीच भूमिका आहे
मी केवळ त्यांचं प्रतिनिधित्व करतोय आणि त्यांचं प्रतिनिधित्व करतो म्हणून ते लोक माझ्यावर विश्वास आहे. आता हे सगळं तर प्रेक्षकांच्या पर्यंत जाणारच आहे की काय कसं बघताय आपण मतदारसंघांकडे आणि काय प्रश्न आहेत जे आपल्याला घेऊन जायचे आहेत. मात्र प्रचाराचे मुद्दे काय आहेत? खूपदा असं होतं की आपण जेव्हा लोकांपर्यंत जातो तो छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्यापर्यंत ज्या टेक्निकल असतात ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. आपण आपली मतं, आपल्या विकासाचा जो दृष्टिकोन आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तर प्रचाराचे मुद्दे आपण काय ठेवलेले आहेत? प्रचाराचे मुद्दे असे मी 6 विधानसभेच्या दृष्टिकोनातून वेगळे, पण यापूर्वीच मी माझा जो कार्य अहवाल आहे तो मतदारांपर्यंत पोहोचवलेला आहे आणि त्यामुळे मी जी केलेली कामं आहेत ती त्यांच्यासमोर मांडलेली आहे. त्या विधानसभा क्षेत्रानुसार वेगवेगळी मुद्दे असल्या कारणामुळे त्या विधानसभा क्षेत्रात तोच मुद्दा घेऊन जातोय. धारावीचा मुद्दा हा दादरला चालत नाही आहे. दादरचा हेरिटेजचा मुद्दा आणि इतर जे रिडेव्हलपमेंटचे मुद्दे ते धारावीला चालत नाही. त्यामुळे त्या विधानसभा क्षेत्रानुसार तो मुद्दा आपण घेऊन चाललेला आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर सातत्याने टीका झाली. बाळासाहेब गेल्यानंतर खूप असं बोललं गेलं की त्यांचं नेतृत्व ठीक नाही. खूप जण आता शिवसेनेतनं सोडून गेले. या सगळ्याचा कुठेतरी फरक पडेल शिवसेनेवर किंवा दक्षिण मध्य मुंबईविषयी मी म्हणत नाही, मी ओव्हरऑल मुंबईतल्या शिवसेनेच्या ह्याच्याविषयी बोलते. ह्याच्यावर फरक पडेल असं वाटतं का? आणि एक वेगळी फळी निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. तरुण मतदारांना संधी देताना, तरुण उमेदवारांना संधी देताना ते दिसत आहेत. तर कसं नाही, याचा फरक पडणार नाही, कारण यापूर्वी शिवसेनेतून खूप जण नेते सोडून गेलेले आहेत. त्यामुळे शिवसेना एक वेगळा पक्ष आहे आणि तो खऱ्या अर्थाने शिवसैनिकांवर अवलंबून आहे आणि जो शिवसैनिक आहे तो कुठल्याही राजकीय स्वार्थासाठी, कुठल्याही पदासाठी काम करत नाही. तो केवळ शिवसेना प्रमुखांच्या विचारावर प्रेम करणारा आहे आणि शिवसेनेच्या प्रेमापोटीच तो काम करत असतो. त्यामुळे जोपर्यंत शिवसैनिक आहे तोपर्यंत शिवसेना टिकून राहील. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वावर त्यांनी सगळ्यांनी विश्वास दाखवला आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सर्व पक्षांनी शिवसेनेच्या विरोधात सगळ्यांनी रान उठवलं होतं, तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुकीत यश प्राप्त झालं आणि त्याचीच पुनरावृत्ती ह्या लोकसभेच्या निवडणुकीत होईल. कोणी सोडून गेलं तरी शिवसैनिक जोपर्यंत आहे तोपर्यंत शिवसेना अशीच टिकून राहील आणि शिवसेनेची राजकीय घोड, जी यशस्वी घोडदौड आहे ती अशीच चालू राहील. नक्की. एक शेवटचा प्रश्न फक्त, इंटरकास्ट मॅरेज आपल्या पत्नी कार्यकर्त्या होत्या, नगरसेवक पद त्यांनी भूषवलं, खंबीरपणे त्या उभ्या असतील आपल्या पाठीशी. कसं सहकार्य राहिलं आपल्या फॅमिलीचं? म्हणजे त्यांचं तर अर्थातच राहिलं, पण फॅमिलीचं पूर्ण कसं सहकार्य? फॅमिलीचं, आई वडिलांचं सहकार्य ह्यापूर्वीच आहे आणि माझा भाऊ जो डॉक्टर आहे तोही सोबत असतो. एक भाऊ माझा अमेरिकेला, USA ला आहे. पत्नीच माझी शिवसेनेची नगरसेविका असल्या कारणामुळे ती शिवसेना प्रमुखांच्या विचाराने प्रेरितच होऊन शिवसेनेचं काम करत आहे. त्यामुळे शिवसेनेचे जे काही राजकीय घडामोड आणि सगळी जडणघडण तिला माहीत असल्या कारणामुळे नेहमीच तिचं मला सहकार्य लाभलं आहे. एका शिवसैनिकासारखंच ती काम करत आहे. जरी माझी पत्नी जरी असली तरी ती एक शिवसेना प्रमुखांचे एक शिवसैनिक आहे आणि एक शिवसैनिक या नात्याने जसे इतर शिवसैनिक काम करतात त्याच शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून ह्या निवडणुकीत भगवा फडकवण्याचं स्वप्न ती पण साकार करत आहे. नक्की. खूप खूप धन्यवाद, तुम्ही जय महाराष्ट्रशी बोललात आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात. आपण पाहतो आहोत सरते शेवटी मतदार राजा तुझ्या हातात आहे, कुणाला निवडून द्यायचं तुझ्या हातात पूर्णपणे निर्णय आहे. योग्य जो तुझ्या कामी येणार आहे तो उमेदवार तुला निवडून द्यायचा आहे आणि लोकसभेमध्ये पाठवायचा आहे, कारण सरते शेवटी काम तुझं करणार आहे, तो तुझ्या विकासाचा तो विचार करणार आहे. पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त.